मी भेटायला गेलतो काय माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो, माणुसकीच्या नात्याने भेटलो. माझं मी गाडीत बसतो, निघून आलो. कोणत्या उकाळ्या पाकाळ्या एवढी माया फुगली त्याची की त्याला भेटायला जावं वाटलं काय? कोमात आहे काय? माणसंच कापून टाकलेत, त्याला भेटायला जातो का? मला वाटलंच नव्हतं सुरेश दशीत अण्णा त्यो इतक्या लवकर गुडघे टिकी. ते अण्णा सगळे असलेच का काय? आणि मग तिथले झणकेबाज भाषण होतं ते तमाशातल्या लावण्या, ते गाणी, ते ढुंगण हालून बोलणं, ते कुठे गेलं? मग ते काय कोण झाला होता आमच्या लोकांचा? ऐकून का फॅन का काय पंखा का काय? आमच्या गोरगरीब भोळ्या समाजानं तर विश्वास ठेवला, डोक्यावर घेऊन नाचत होती. कापली का मान दुपाराच? याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी, गोड बोलून नारळ कापून नेणे. हे तर कोणीच केलं नसून आमच्या उभ्या मराठ्यांच्या 5000 वर्षाची इतिहासाच्या खानदानीत. त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला. मग तर एवढा विश्वासघात की या मराठ्याने माणूस नाही बघितला. पण मी आहे ना, या राजकारणात भात करणारा आम्ही कुठे विश्वास ठेवतो? पट्ट्या आहे ना, कोणाची बी अवलाद येऊ दे, कोणाचा बाप येऊ दे, मॅटर दबून देत नाही मी. कोणी पण येऊ दे, कसले हरामखोर अवलाद उभे राहू दे. राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवत आहे काय? सुट्टी नाही. त्याचं काय तोंड बघायचं? आपले माणसं मारून टाकणारच. त्याचं काय तोंड बघायचं? इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून घडून आणला, तो एकदाही त्याला देशमुख कुटुंबाकडे लांबून कावा नाही यावं नाही वाटलं? तुम्हाला कोणत्या उकाळ्या पाकाळ्या एवढी माया फुटली त्याची की त्याला भेटायला जावं वाटलं काय? कोमात आहे काय? तिथं कोमात आहे? अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही तर या गोरगरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? देशमुख कुटुंब उन्हात पडलेलं आहे. झोपीत आहे का तुम्ही? तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या एखाद्या पदासाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडताल. ते उन्हात पडलंय कुटुंब. कुठं हिंडतो? नाही मग याच्यात यायचं नाही, तिकडेच हिंडायचं. इकडं समाजाचं बी वाह करून घ्यायला पाहिजे, समाजाचा हात पाठीवर पाहिजे, आणि राजकारण पण करायचं. कोणचं एकच करायचं ना. मग इथं का बाकीचे नाहीत का? त्यांना कोणी बोलतं का? हावतलं ही मोठेपण घ्यायची, सन्मान घ्यायची, तर मग कडीपर्यंत मान तुटूस तर लढायचं सुद्धा. त्याला समाजाचा दाता म्हणतात, सेवक म्हणतात. इतक्या क्रूर माणसाला भेटायला गेला. इतकी क्रूर तर ती नाहीये. ते पंकजाताई मी पहिल्यांदा नाव घेतोय. एका पत्रकारांनी विचारलं होतं की ती मंत्री झाली, शुभेच्छा देतान का? हो असं केलं त्यांनी. मी देत नसतो, म्हणजे कट्टरता दाखवले त्यांनी, किती कट्टर आहे मी. आणि त्याच्यावर मराठ्याची पोरं फिदा झाली, कारण मुंड्याच्या विरोधात लाट आहे, तिथं मराठ्यांच्या पोरांची लाट उसाळली याच्या बाजूनं. आणि त्याची इतकी तर क्रूर नाही. मग याला नुसते पाडापाडीचाच खेळ काहीतरी. तिथं शुभेच्छा देऊ शकला नाही, यांनी माणसंच कापून टाकलेत. त्याला भेटायला जातो का? ह्या मराठ्यांनी तुझ्यावर इतका विश्वास टाकला, गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती घालतो का? दुपारच औषध ओतायला. काळीच कापून नेणारा प्रतितोलावरचा हा पहिलाच माणूस असू शकतो जर गेला असेल तर. त्याचं काय तोंड बघायचं? कोणत्या मराठ्यांनी कमी केलं? तुझ्या पक्षात होता पूर्वी, त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री असताना एवढी लीड नाही, इतके मराठ्याच्या पट्ट्याने लीड दिली. कोणतं बहुमत पाहिजे होतं? 300 -325 पोरं असेल, त्याचं तोंड सुद्धा बघत नव्हतं. त्या पोरानं रात्रंदिवस काम केलंय. 73 गावं फिरवले त्यांनी, गुलाल फेकला तुझ्या अंगावरती. ज्यांनी क्रूरपणे हत्या केली, ज्यांनी देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं, त्या क्रूर कर्म्याला भेटायला जातो म्हणजे हे मॅटर 100% षडयंत्रात गुंतलं. यांना आरोपी सोडून द्यायचे, चार्जशीट फोडायचे, आरोपी सोडून द्यायचे. हे मॅटर यांना पूर्ण दाबून टाकायचे. आणि दाबायला जसा खून करणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून जो घडून आणतो तो दोषी असतो ना, तसा सरकारपेक्षा जास्त दोषी राहणार. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 4.5 तास चर्चा झाली. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष खतखत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी तर या भेटीवरून सुरेश धस यांना चांगलंच फटकारलेलं आहे. हेलिकॉप्टर आष्ट्रियाला उतरलं त्याच दिवशी सर्व काही लक्षात आलं, असं सूचक विधान करत मनोज जरांगे पाटील यांनी संतापही व्यक्त केलेला आहे. तसेच सुरेश धस यांनी भेटणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. मात्र यावर मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना सुरेश धस
यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. एखाद्या माणसाच्या अंगात इतका वेगळेपणा असू शकतो हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं. क्रूर हत्या झाली याचं यांना काही वाटत नाही. एखादं पद देतील किंवा लाभ होईल म्हणून तुम्ही भेटता हे चुकीचं आहे. या गुप्त भेटीची माहिती ज्याने बाहेर आणली त्याला मार्क दिले पाहिजे. त्या व्यक्तीचं खऱ्या अर्थाने मराठा समाज जागा केलेला आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. गुप्तपणे भेटण्याची गरज काय होती? हा खून दाबण्याचा प्रकार आहे. धनंजय मुंडे यांना असं झालं तरी काय होतं? ते कोणत्या कोमात गेले होते? त्यांना काय भेटायचं होतं? ते काय समाजापेक्षा एवढे मोठे आहेत का? या मागचा राजकीय स्वार्थ काय असा सवाल करताच एक चोर डाका टाकणार 4-4 तास कट शिजवतो. हे काही आम्हाला कळत नाही का? 4.5 तास बैठकीत काय झालं हे आता बावनकुळे यांनीच सांगितलेलं आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. चोर डाके टाकणे यापेक्षा यांना भारी उपमा दिला पाहिजे. आम्ही दस यांच्या खांद्यावर मान टाकली. सर्व बिंदास्त झोपले. त्यांनी तर मानच छाटली. इकडे तिकडे भेटून संतोष अण्णांसाठी असंच भेटणार का असा सवाल करताच हेलिकॉप्टर आष्टीला उतरलं. त्याच दिवशी मला हे लक्षात आलं होतं. दस यांच्या मागे आमदार, खासदार, मुख्यमंत्री कोणीच नसताना ते निवडून आलेले आहेत. तुम्ही क्रूर व्यक्तीला भेटून आलायत असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करून बीडचा विकास कसा करायचा आहे? तुमची अस्मिता मेली का? तुम्ही खून पचवणार असाल तर तुमच्यासारखे महापापी नाही. चंद्रशेखर बावनकुळे जर मिटून घ्या म्हणत असतील तर धनंजय मुंडे 302च्या प्रकरणात आहे असा त्यांचा अर्थ होतो. जो माणूस 4 घंटे बसून चर्चा करतो त्याच्यावर आता काय विश्वास ठेवावा? संतोष अण्णा खून प्रकरण दाबलं गेलं तर त्याला दहशत जबाबदार असतील असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.